नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे हेटीच्या फुलापासून मस्त अशी गरमागरम भजी. तर बघा, त्यासाठी मी घेतली आहे हेटीची फुलं. ही बघा, खूप सुंदर अशी याची भजी लागतात. काही कळ्या घेतल्या आहेत, काही फुललेली फुलं घेतली आहेत. आपण हे बघा, फ्रेश अशी घेतली आहे. याला मी धुवून स्वच्छ सुकवून घेतली. तर हे बघा, यातल्या आपल्याला याला असे फोडायचे आहे. यातला जो मधला भाग असतो हा बघा, हा आपल्याला काढून फेकायचा आहे. या प्रकारे असा तोडून टाकायचा. हे बघ, हा तोडून घ्यायचा. ही हिरवे जे देठ आहे त्याला आपण असं सोलून घ्यायचं. बघा, तर बघा, मी हे असं या प्रकारे सगळं फुलांचं तोडून घेणार. तोडून घ्यायची आहे. याची देठ पण ही अशी हिरवे असलेली साल काढून घ्यायची वरतून. याची भजी फार छान लागतात. तर चला, या प्रकारे आपण आपल्याला हवे असेल तेवढे फुलं छान छान निवडून घेऊया. का ही आपली फुलं अशी तोडून झाली आहे. फक्त भज्यापुरती आपल्याला जेवढी हवी आहे तेवढीच फुलं मी घेतली आहे, 8 ते 10. तर चला, यासाठी लागणारे साहित्य बघूया. यासाठी लागणारे साहित्य घेतले आपण 1 वाटी छोटं बेसन घेतलंय, बेसन पीठ घेतलंय. कुरकुरीत आणि क्रिस्पी होण्यासाठी आपण घेतलंय तांदळाचे पीठ, मी छोट्या चमचने घेतले. थोडे तीळ घेतले, 4 लसूण पाकळ्या घेतले, थोडं कोथिंबीर घेतले, चवीनुसार मीठ व लाल तिखट घ्यायचे आहे आपल्याला. तर चला, पुढील कृतीकडे वळूया. तर हे बघा, आपण बनवणार आहे हेटीच्या फुलाची किंवा हदग्याच्या फुलाची भजी. त्यासाठी आपण हे बेसन पीठ टाकून घेऊया. त्यात टाकायचे आपल्याला तिळाचे दाणे. बघा, छोट्या चमचने तिळाचे दाणे घेतले, त्यांनी चव फार छान लागते. आणि या छोट्या चमचने मी 2 चमच घेतले आहे पूर्ण भरून असे तांदळाचे पीठ. मी पहिलेच मोजून घेतले होते. यात टाकायचे आपल्याला चिमूटभर असा ओवा, चवीनुसार मीठ. यात पेरायची आपल्याला थोडी कोथिंबीर. याने चव फार छान लागतो. तुमच्या इकडे या फुलाला काय म्हणतात ते मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा. आमच्या इकडे याला हेटीची फुले म्हणतात किंवा हदग्याची फुले म्हणतात. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे मला नक्की कॉमेंटद्वारे सांगा. तर चला, आपण कृतीकडे वळूया. या लसूण पाकळ्या घेतल्या, याला आपण किसणीवर असं छान क्रिस्पी असं किसून घेऊया. आणि चव फार छान लागते या भज्याची. किंवा तुम्ही ठेचून पण घेऊ शकता. बघा, यात टाकायचे आपल्याला आता थोडे लाल तिखट. चला, आपला लसूण झालाय किसून. यात टाकूया चवीनुसार लाल तिखट थोडे. याला आपण भिजून घेऊया पाण्याने. छान असे फेटायचे आहे. खूप घट्ट पण नको, खूप पातळ पण नको. थोडं आपण यात पाणी घालूया परत. याला जेवढं फेटू आपण तितका भजा छान फुलतो. मस्त अशी चव आहे. या फुलांची भाजी पण छान होते. या फुलांना ज्या शेंगा येतात त्या शेंगाची पण भाजी छान होते. हे बघा, थोडंसं जाडसर असं आपल्याला भिजून घ्यायचं आहे. थोडं आपण पाणी घालूया परत. आणि हे बघा, आपलं हे बेसन पीठ तयार झालं मस्त असं. आणि नावापुरता फक्त आपल्याला थोडासा चिमूटभरही कमी असा बेकिंग सोडा आपल्याला यात घालायचा आहे. हे बघा, बिलकुल कमी असा. चला, हे आपलं बेसन पीठ तयार झालंय. पुढील कृतीकडे वळूया. तेल गरम करायला ठेवूया. हे बघा, गॅसवर ठेवला पण तेल, त्याला गरम करून घेऊया छान. तर हे बघा, आपले तेल छान गरम झाले. तर आपल्याला घ्यायची आहे ही फुले. ही बघा, या प्रकारे ही फुलं अशी घ्यायची, छान अशी डुबवायची मस्त. दोन्ही साईडने अलटी पलटी करून ही सोडायची आपल्याला तेलात. याच प्रकारे आपण सर्व फुले अशी डुबून घेऊया. बघा, तर चला, आपले तेल तापले, तेलात सोडूया. बघा, दोन्ही साईडने आपण छान बेसन पीठ लावून घेतले.
याला मस्त असं सोडायचं आहे. लाईक करायला व सबस्क्राईब करायला कंजूसी मात्र करू नका. माझे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल बघायला. बघा मस्त अशी फुलतायत भजी आपली. बघा किती सुंदर अशी फुलली आहे. याचा टेस्ट पण फार छान असतो. तसे आयुर्वेदात तर या फुलांचं फार महत्त्व आहे. याचे बारीक कोवळ्या ज्या शेंगा असते त्याची भाजी फार छान लागते. एकदा अवश्य करून बघा. मस्त असा गोल्डन कलर येऊ देऊया. बघा छान असा कलर आलाय आपल्या भज्याला. बघा किती मस्त अशी झाली आहे. तर मी घेतला एक टिश्यू पेपर. त्या टिश्यू पेपरवर आपल्याला काढून घ्यायची ही भजी. हे बघा, हे बघा. याचप्रमाणे परत आपण एकदा टाकून घेऊया. हे बघा याला तुम्ही टोमॅटो सॉस सोबत किंवा असेही खाऊ शकता, किंवा चिंचची चटणी सोबत. आमच्याकडे तर ही अशीच आवडतात गरमागरम भजी. याप्रमाणे सर्व भजी आपण तळून घेऊया. ही बघा आपली भजी मस्त अशी क्रिस्पी अशी तळून झाली आहे. बघा किती सुंदर अशी दिसत आहे. हे बघा मस्त अशी भन्नाट अशी चव आहे याची. तर चला याला आपण सर्व करून घेऊया. तर चला मंडळी, या मस्त अशी गरम अशी हेटीच्या फुलाची, हदग्याच्या फुलाची भजी खायला. हे बघा गरमागरम क्रिस्पी अशी भजी झाली आहे. बघा किती सुंदर अशी दिसत आहेत. तर चला, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला मात्र कंजूशी करू नका. नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आग्रहाची विनंती. चला बाय बाय.